देखभाल जाईल काय होईल जण काही ना त्याला होईल नाही देखभाल करायला लागेल आणि त्याची स्वच्छता सुद्धा ठेवावी लागेल हे अत्यंत महत्त्वाचं आहे इलेक्ट्रॉन साफसफाई करणे पाणी आणि पाणी तपासणे वार्षिक देखभाल त्याचा आराखडा वगैरे तयार करणे कशा पद्धतीने आणि त्याचे सगळे अहवाल तुमच्याजवळ असले पाहिजे त्यानंतर सुरक्षिततेचे उपाययोजना वैयक्तिक सुरक्षा रासायनिक साठवण आणि गळतीची तपासणी या तिन्ही मुख्य सुरक्षिततेचे उपाययोजना कारण वैयक्तिक सुरक्षा नसेल तर आपण अपघात होतील वैयक्तिक सुरक्षा नसेल तर म्हणून वैयक्तिक सुरक्षा आपण आवश्यक आहे म्हणून रासायनिक साठवण तर मीठ साठवायला रासायनिक काही गोष्टी पाहिजे तर त्या व्यवस्था तर ठीक आहे ना सगळं म्हणून काही उपयोग होणार नाही नाजूक होईल पण त्याचा फायदा होणार नाही म्हणून रासायनिक साठवण व्यवस्थित पाहिजे आणि कुठेही गळती जो यंत्र आहे कुठेही गळती असता कामा नाही म्हणून गळतीची तपासणी करू त्यानंतर बंधन प्रक्रिया आहे लहान बाळांसाठी बंधन ठेवण्याला एक अशा म्हणजे पसंत कोणाला माहिती पसंतची गरज नाही त्यात सगळ्या प्रक्रियेला अभ्यास करावा लागेल किंवा तो वाचावा लागेल त्या सगळ्या नवीन प्रणाली आहे इलेक्ट्रोक्लोरिनेटर हा एक नवीन प्रणाली आहे ही तुम्ही प्रणाली सर्व नाही आहे याच्या सगळ्या गोष्टी काळजी आपल्याला घ्यायची आहे पुढे खाली घ्या खाली घ्या ही प्रक्रिया आपल्याला लक्षात देणं फार अत्यंत गरजेचं आहे प्रक्रिया समजली नाही आणि टोटल बंद करता आला नाही तर तुमचं काय होईल टोटल काय होईल जो पुढे चालायचा तो मागे अर्धवट होऊन तुमचं नुकसान होऊ शकतं आणि म्हणून घ्यायला बंद करण्याची प्रक्रिया आहे त्यानंतर तुम्हाला पद्धतशीर शिकून घ्यावं लागेल